एक महत्त्वाची बातमी, परिषदेसाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। शिंदे गटाचे आमदार हॉटेल ताजलँड्समध्ये ताजलँड्स हॉटेलमध्ये शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। रात्री 10 वाजता शिंदे हॉटेलमध्ये आमदारांना मार्गदर्शन करतील। शिंदेंना समर्थन देणाऱ्या आमदारांचं देखील हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलेलं आहे। बैठक आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं मतदान कसं करायचं ते सांगितलं जाणार आहे। भरत शेठ पोहोचलेले आहेत। भरत शेठ, काय भावना आहेत तुमच्या? तुम्ही ताजलँड एंडला पोहोचलेला आहात। विधान परिषद निवडणुका आहे, बॅग्स घेऊन सगळे आमदार आता येऊ लागले। बॅग्स आणल्यात म्हणजे ते कपड्याचे आहेत, दुसऱ्या कसल्या बॅग्स नाही आहेत। कारण आम्ही जे काय आलेलो आहोत ते 12 तारखेच्या निवडणुकीसाठी एकत्र येऊन कोणाला कसं मतदान करायचं, कोणाला कितीचा खोटा आहे, काय ह्या प्रकारे आज इथे मार्गदर्शन होईल, उद्या मार्गदर्शन होईल आणि परवा आम्ही मतदान करू। नक्कीच, म्हणजे 2 दिवस तुमचा जो आहे तो मुक्काम या ठिकाणी ताजलँड एंडला असणार आहे। हां, पण उद्या सकाळी आम्ही हाऊसला जाणार, तिथं पाऊस पडणार आणि परत येणार हाऊसवरनं आणि मग आम्ही आमचं काम करणार आणि 12 तारखेला जे काय आम्हाला उमेदवारांना मतं द्यायला सांगणार त्यांना आम्ही मतं देणार। बरं, एक महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही गटनेते सुद्धा आहात, त्यामुळे किती संख्या आहे आपल्याकडे आमदारांची? कारण आता आपण पाहिलं की रवींद्र वायकर हे सुद्धा आपल्या पक्षामध्ये होते, ते खासदार झालेले आहेत आणि इतर बरेचसे संदीपान भुमरे ते पण खासदार झाले। हां, तरी पण आमचा कोटा पूर्ण झालेला आहे। आमचे 50च्या पुढे आमच्याकडे आमदार आहेत आणि एकाला 23चा कोटा लागतो। परंतु आता जी काही स्ट्रॅटेजी ठरवतील, कोणाला एका म्हणजे उमेदवाराला किती मतदान करायचं त्याप्रमाणे आमचं जे ठरल त्याप्रमाणे आम्ही मतदान करून आमचे 9 उमेदवार आम्हाला निवडून आणायचे आहेत महायुतीचे। त्यामुळे 9 उमेदवार निवडून येतील एवढा आमचा कोटा पूर्ण झाला। एक शेवटचा प्रश्न, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः तुमचं मार्गदर्शन करणार आहे, त्यामुळे किती उत्सुकता आहे? उत्सुकता नेहमीच आहे, कारण शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री जे काय मार्गदर्शन करणार आहेत ते योग्यच मार्गदर्शन करणार आहेत, पक्षाच्या उपयोगाचं आणि फायद्याचं। त्यासाठी जे मार्गदर्शन करतील ते मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढे वाटचाल करू। 12 उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की 11 उमेदवार आहेत। कुणाची विकेट पडेल, कमजोर कडी कोण वाटते? 11 लोकांना निवडून द्यायचं आणि 12 जण उभे आहेत। तर 11 लोकांमध्ये आमचे जे काही 9 कॅन्डिडेट आहेत ते आम्ही निवडून आणू। बाकीचे जे काही त्यांचे 3 आहेत त्यामध्ये कोणाचं विकेट ते लोक पाडतील महाविकास आघाडी ते आम्ही ठरवू। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। या ठिकाणी भरत शेठ गोगावले यांनी आपली बाजू मांडलेली आणि आता आमदारांनी ताजलँड एंड या हॉटेलमध्ये यायला सुरुवात केली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।